बघा विद्यार्थी मित्र, यानंतर आपण मूळ संख्यांकडे वळूया। मूळ संख्या म्हणजे कोणत्या? ज्या संख्यामध्ये एक किंवा त्याच संख्येचा भाग जातो अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात। म्हणजेच याचे जे विभाजक असतात हे विभाजक कसे असतात? एक किंवा तीच संख्या, म्हणजे एक किंवा तीच संख्या, वन्स आर दॅट्स नंबर। म्हणजेच काय? एक किंवा तीच संख्या ज्यावेळेस त्या संख्येमध्ये भाग जातील, एक किंवा त्याच संख्येचा ज्यावेळेस भाग जातो त्या संख्येला काय म्हणायचं आहे? मूळ संख्या। म्हणजे कशी? जसं बघा 2 आहे, 2मध्ये पुन्हा कोणत्या संख्येचा भाग जाते का? नाही, एक आहे, एकचा जाईल, त्याच्यानंतर 2चा जाईल। 3 आहे बघा, 3चा जाईल, नाहीतर 1चा जाईल, परंतु जाणार नाही। तर 4 आहे, 4मध्ये 2चा पण जातो, 1चा पण जातो, असं नाही। म्हणजे फक्त 4 आहे तर 4चाच गेला पाहिजे, नाहीतर 1चा गेला पाहिजे। अशा संख्या ज्या संख्यामध्ये एक किंवा त्याच संख्येचा भाग जातो त्या संख्यांना काय म्हणायचं आहे? मूळ संख्या। यालाच आपण काय म्हणतो? प्राईम नंबर। याला काय म्हणतो आपण? प्राईम नंबर्स। ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे, प्राईम नंबर। प्राईम नंबर केव्हा म्हणायचा आहे किंवा मूळ संख्या केव्हा म्हणायचा आहे? की ज्या संख्येमध्ये एक किंवा त्याच संख्येचा भाग जात असेल तर तिला काय म्हणायचं आहे? मूळ संख्या। आता ह्या 1 पासून तर 100पर्यंत अशा 25 मूळ संख्या आहेत। आता मूळ संख्या आहे तर आपल्याला कशा पद्धतीने ओळखायचा? जर आपल्याला खरोखरच्या 25 आहेत किंवा नाही असं जर आपल्याला पाहायचं असेल तर काय करायचं? आपण 1 पासून तर 100पर्यंत आधी नंबर लिहून घ्यायचे आहे। नंबर लिहून घेतले की त्यानंतर मग काय? एक ही मूळ संख्या नाही, हिला काढून ठेवून द्यायचं बाहेर, मूळ संख्या नाही आहे ती। नंतर 2 ही मूळ संख्या आहे, 2 ही मूळ संख्या आहे तर हिला आता काय करायचं? 2 ही मूळ संख्या, मग 2च्या पटीतल्या सर्व संख्यांना आपण राऊंड मारूया। 2च्या पटीतील सर्व संख्या म्हणजे कोणत्या आहे? 4 2च्या पटीत आहे, 6 आहे, 8 आहे, बघा 10 पण आहे। त्याच्यानंतर बघा 12 14 16 18 20, ओके। नंतर 22 24 26 28 30, हा 32 34 36 38 आणि 40, हा 42 44 46 48 50 52 54 56 58 60 62 64 66 68 70, तर 72 74 76 78 80 82 84 86 88 90 100 98 96 94 आणि 92, हे झाल्या 2च्या पटील सर्व संख्या। आपण त्यांना बाहेर काढलं, ह्या मूळ संख्या नाहीत। ठीक आहे, नंतर बघा आता 3 आहे, 3 हे दुसरी मूळ संख्या आहे। मग 3च्या पटीत येणाऱ्या सर्व संख्यांना आपण राऊंड मारू, त्यासुद्धा मूळ संख्या नाही, म्हणजे 9 आहे। त्याच्यानंतर बघा 15 आहे, त्याच्यानंतर येणारी बघा 21 आहे, त्यानंतर आहे 27, त्यानंतर 33 39 बघा 45 आहे, त्यानंतर इकडून जाऊ बघा 51 येईल का? 3 1 3 7 21, हा 51 आहे। नंतर 3 1 3 9 27 ही सुद्धा आहे। 3ने भाग जाणारी ही आहे, 3ने भाग जाणारे 3 3 2 नाही, 3ने भाग जाणारी 75 येईल, 3 2 7 3 5 15, ओके। नाही, त्याच्यानंतर ही येईल का? 3 2 6 आणि ही येते 3ने भाग जाणारी। नंतर 3 2 6 नाही, ही नाही, 3 2 7 2 3 9 27 ही सुद्धा आहे। त्याच्यानंतर 91 नाही, ही आहे 3ने भाग जाणारी, ही सुद्धा आहे 3ने भाग जाणारी, झाले। त्यानंतर त्याच्यानंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे? 5। 5च्या पटीतील पूर्ण संख्या आपण काढून टाकू। बघा 5च्या पटीमध्ये 25 35 65 85 आणि कारण 0 तर आपले पहिलेच कटलेलेच आहे, झालं। त्याच्यानंतर आता आहे 7। 7च्या पटीमध्ये येणाऱ्या संख्या कोणत्या आहे? बघा 7च्या पटीतील संख्या काढून टाकू। 7च्या पटीत येणारी संख्या बघा कोणती आहे? इथं जातो का? 7 7 49 ही जाईल। नंतर 7 हा नाही, बघा 7 नाही, ही नाही, 7 7 हा 77 ही कटेल। त्याच्यानंतर नाही, 7 1 7 2 राहिले, 7 3 21 ही 91 कटेल, बस झाले।
आता बघा, आता जेवढ्या संख्या उरलेल्या आहेत तेवढ्या संख्या आपल्या मूळ संख्या आहे. म्हणजे आपण अगोदरच म्हटलं की एकूण मूळ संख्या किती आहे, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहे, 25 आहे. आता त्या 25 संख्या बघा कशा पद्धतीने आपल्याला मिळतील आहेत का ते बघूया आपण. आता बघा इथं ज्या उरलेल्या आहे, उरलेल्या कोणत्या आहे बघा, 2 ही एक संख्या आहे, 2, 3 ही एक आहे, ही एक आहे, 4 झाले. नंतर 5, 6, 7, 8 बघा, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि ही एक 25. बघा फक्त आपल्याला 25 संख्या कोणत्या आहे, तर जे काळ्या राऊंडने आपण मारलेल्या ह्या 25 संख्या ज्या आहेत हा आपल्या मूळ संख्या आहेत, त्या आपल्याला इथं मिळालेल्या आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्र. आता पुन्हा याच्यामध्ये हे अशा पद्धतीने आपण मूळ संख्या 1 पासून तर 100 पर्यंतच्या कोणत्या आणि किती आहेत हे आपण अशा पद्धतीने काढू शकतो. याच्यामुळे होते काय, तर तुम्हाला त्या मूळ संख्येची माहिती होऊन जाते आणि खरोखरच 1 पासून तर 100 पर्यंतच्या 25 मूळ संख्या आहेत का, त्या कशा काढायच्या हे सुद्धा तुम्हाला लक्षात राहते. आता बघा इथं काय लक्षात ठेवायचं आहे, आणखी एकूण मूळ संख्यांची म्हणजे 1 पासून तर 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्यांची जी बेरीज आहे, ही बेरीज किती आहे, एकूण मूळ संख्यांची बेरीज ही किती आहे, 1060 असते. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर सर्वात लहान सममूळ संख्या, सममूळ संख्या कोणती आहे, तर ही आहे 2. बघा सममूळ संख्या. आणि सर्वात लहान विषममूळ संख्या जर आपल्याला विचारले तर ही काय आहे, 3 आहे. ही बघा हे 3 आहे, ही विषममूळ संख्या आहे. बस एवढ्या छोट्या आणि बारीक गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवले तर मला नाही वाटत की मूळ संख्यावरील जे काही गणित येतील त्याच्यावर तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम येईल किंवा सोडवायला अडचण येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्र. यानंतर बघा विद्यार्थी मित्रो, जोडमूळ संख्या कुणाला म्हणायचं आहे, बघा 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोडीला काय म्हणायचं आहे, जोडमूळ संख्या. म्हणजे ज्या मूळ संख्या आहे त्या मूळ संख्यांमध्ये किती 2चा फरक आहे, अशीच जर जोडी असेल त्या मूळ संख्यांची तर तिला काय म्हणायचं आहे, जोडमूळ संख्या. अशा 1 पासून तर 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये अशा 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. जसं बघा 3 ही मूळ संख्या आहे, त्यानंतर येणारी 5 ही मूळ संख्या, परंतु याच्यातला फरक किती आहे, 2चा आहे. आपण काय म्हटलेलं आहे बघा, 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोडीला. बघा ह्या मूळ संख्या आहे, इथं बघा 5 व 7 ह्या 2 मूळ संख्या आहेत, यांच्यातील फरक 2 आहे. इथं 11 आणि 13 ह्या 2 मूळ संख्या आहे, याच्यातसुद्धा फरक कितीचा आहे, 2चा आहे. 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61, 71, 73 हा जेवढ्या ह्या मूळ संख्यांच्या जोड्या आहे याच्यामध्ये जो फरक आहे, फरक कितीचा आहे, 2चा आहे. म्हणजेच 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोडीला आपल्याला काय म्हणायचं आहे, जोडमूळ संख्या म्हणायचं आहे. अशा 1 पासून तर 100 पर्यंत किती जोड्या आहेत, जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर 100च्या वर जर आपण गेलं तर 53, 47, 421 आणि 53, 47, 423 ही सुद्धा एक जोडमूळ संख्येची एक जोडी आपल्याला पुन्हा मिळते, परंतु ही खूप लांबवर मिळते, म्हणून हिला लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. बघा 53, 47, 421, 53, 47, 423 ह्या संख्यांची जोडीसुद्धा, याच्यामध्ये सुद्धा किती 2चा फरक आहे, म्हणून ह्या जोडीला सुद्धा काय म्हणायचं आहे, जोडमूळ संख्या म्हणायचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रो. अशा पद्धतीने तुम्हाला जोडमूळ संख्या म्हणजेच काय, तर 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्याच्या जोडीला आपल्याला काय, ज्या मूळ संख्या असेल परंतु त्याच्यातील फरक किती असेल, 2चा फरक असेल, तर अशा संख्यांच्या जोडीला काय म्हणायचं आहे, जोडमूळ संख्या म्हणायचं आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रो. चला विद्यार्थी मित्रो, आता आपण सहमूळ संख्या बघूया. सहमूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्यांच्या जोडीचा एक हा एकमेव सामायिक अवयव असतो त्याला म्हणायचं आहे सहमूळ संख्या. म्हणजेच काय आहे, ज्या हा सुद्धा सहमूळ संख्यासुद्धा संख्यांच्या जोडीलाच आपल्याला सहमूळ संख्यांची जोडी म्हणायचं आहे, परंतु कोणत्या जोडीला, ज्या संख्यांच्या जोडीचा फक्त एक हा एकमेव सामायिक अवयव असतो अशाच संख्यांच्या जोडीला काय म्हणायचं आहे, सहमूळ संख्यांची जोडी. आता बघा त्यासाठी इथं काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्याला. एक हा एकमेव
सामायिक घटक असायला पाहिजे, सामायिक अवयव असायला पाहिजे, पहिली गोष्ट. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, इथं फरक कितीचा आहे, दोन संख्यामधील फरक, दोन संख्यांमधील फरक हा कितीही असला तरी चालतो, हा कितीही असला तरी चालतो. म्हणजे फरक आहे, हा फरक आहे, कितीही असला तरी चालेल. फक्त काय, कोणती गोष्ट महत्त्वाची आहे, ती एकमेव सामायिक घटक असायला पाहिजे. तो कोणता, एक हा एकमेव सामायिक घटक असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आता बघा इथे दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांची जोडी, हे काय राहू शकते आहे, सहमूळ संख्यांची जोडी राहू शकते. आता कशी बघा, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांची जोडी. आता नैसर्गिक संख्या म्हटलं तर 1 पासून सुरू होणाऱ्या आणि अनंत संख्या आहे. मग आता याच्यापैकी फक्त 2 क्रमवार नैसर्गिक संख्या. आता 2 क्रमवार नैसर्गिक संख्या आपण जर घ्यायचं झालं, बघा 13 आहे, 13 व 14 घेऊ, ही 2 क्रमवार नैसर्गिक संख्या आहे. त्याच्यानंतर दुसरी एक जोडी घेऊ शकतो आपण 16 व 17, हा सुद्धा 2 क्रमवार नैसर्गिक संख्या आहे. त्यानंतर घेऊ शकतो 29 व 30, ह्या सुद्धा काय 2 क्रमवार नैसर्गिक संख्या. अशा आपण खूप मोठ्या संख्यासुद्धा घेऊ शकतो. जसं आपण 40 व 41, हा सुद्धा 2 क्रमवार नैसर्गिक संख्या आहे. आता बघा ह्या कशा सहमूळ संख्या असू शकतात. बघा इथं काय 13चे अवयव पाडले तर काय होईल, 1 गुणिला 13 होईल. पण 14चे जर अवयव पाडले तर काय होईल, 1 गुणिला 2 गुणिला 7 असे त्याचे अवयव पडतील. इथं बघा सामायिक जो अवयव आहे तो काय आहे, फक्त 1 आहे. म्हणून 13 व 14 ही जोडी जी आहे समूळ संख्येची जोडी असू शकते. आता बघा त्याच्याच पद्धतीने आपण काय 16 आणि 17 बघितले. 16 बघा, 16ला कसं लिहिले, 1 गुणिला 2 गुणिला 4, 4 दुने 8, 8 दुने 16 अशा पद्धतीने अवयव निघू शकतात. परंतु 17चे 1 गुणिला 17, म्हणजे इथं सुद्धा बघा एक हा एकमात्र सामायिक अवयव इथं आपल्याला दिसतो आहे. 29 आणि याच्यामध्ये पण काय येईल, 1 गुणिला 29 होईल, कारण 29 ही मूळ संख्या आहे. आणि दुसरी काय आहे बघा इथं 30 आहे, म्हणजे 1 गुणिला 5 गुणिला 6 करता येईल. म्हणजे 5, 6 असे एक व्यतिरिक्त आणखी पुन्हा अवयव जे आहे 30चे आहे. परंतु याच्यात मात्र सामायिक अवयव कोणता आहे, तो एकच आहे. मग अशा पद्धतीचे बघा इथं 40 दिलेलं आहे, म्हणजे 40ला आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येईल, 1 गुणिला 5, 8, 40 लिहिता येईल. पण 41ला 1 गुणिला 41 लिहावं लागेल. म्हणजे इथं सुद्धा कसा एकच हा सामायिक अवयव आहे. मग अशा पद्धतीच्या संख्यांच्या जोड्यांना सहमूळ संख्यांच्या जोड्या म्हणता येईल. म्हणजेच आपल्याला इथं लक्षात काय ठेवायचं आहे, 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांची जोडी ही सहमूळ संख्या असू शकते, हे याच्यावरून आपल्याला सिद्ध झालं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट बघा, आता दुसरी 2 क्रमवार विषम संख्यांची जोडी, ही सुद्धा सहमूळ संख्यांची जोडी असू शकते. आता कशी बघा, 2 क्रमवार विषम संख्या जर पकडले तर बघा 3 व 5 म्हणाल तुम्ही, हा मूळ संख्या आहे, असू द्या, हा याला आपण ठेवून देऊ. ठीक आहे. 2 क्रमवार विषम संख्या 13 व 15 हे विषम संख्याची जोडी झाली. त्याच्यानंतर बघा आता नंतर घेऊ 27 व 29 ही झाली विषम संख्यांची जोडी झाली. तिकडे घेऊया आपण 63 आणि बघा येतं 61 विषम संख्या, 61 व 63 असं घेता येईल. बघा आता बघा इथं सुद्धा याला कसं येईल, 1 गुणिला 13 लिहावं लागेल, हा किती येईल, 1 गुणिला 3 गुणिला 5 लिहिता येईल. बघा इथं एक सामायिक घटक आहे किंवा अवयव आहे. इथं बघा याला कसं लिहिता येईल, 1 गुणिला 9 3 27, 3 गुणिला 3 गुणिला 3 लिहिता येईल. त्याच्यानंतर 29ला 1 गुणिला 29, इथं एक हा सामायिक घटक आहे. त्याच्यानंतर 61ला 1 गुणिला 61 लिहिता येईल. आणि इकडे किती 1 गुणिला 9 7 9
63 लिहिता येईल. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा काय आहे, 1 हा सामायिक घटक आहे. म्हणजेच काय, दोन क्रमवार विषम संख्यांची जोडी, त्याच्यातील फरक कितीही असो हे आपल्याला लक्षात घ्यायचं नाही आहे, परंतु दोन क्रमवार विषम संख्यांची जोडी ही सुद्धा काय असू शकते, सहमूळ संख्यांची जोडी असू शकते. हे याच्यावरून आपल्याला इथं सिद्ध होते आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्र. त्यानंतर बघा तिसरी एक गोष्ट आहे, ती आहे दोन मूळ संख्यांची जोडी. दोन मूळ संख्यांची जोडी ही सुद्धा काय असू शकते, सहमूळ संख्यांची जोडी असू शकते. म्हणजे कसे, दोन मूळ संख्या, आता बघा हा 2 व 3, इथे 1 गुणिला 2 होईल, हा काय 1 गुणिला 3 होईल. इथं 1 हा फक्त सामायिक आहे. म्हणजेच काय आहे, ह्या दोन्ही संख्या मूळ संख्या आहे, म्हणून हे सहमूळ संख्येची जोडी असू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी, आता मूळ संख्या 11 आणि 13 घेऊ. बघा 11 1 गुणिला 11 होते आणि इथं 1 गुणिला 13 होते. इथं 1 हा एकमेव सामायिक घटक आहे. म्हणजेच दोन मूळ संख्यांच्या जोड्यासुद्धा काय असू शकते, सहमूळ संख्या असू शकतात. आता बघा इथं 41 व 43 घेऊ. 41 ही मूळ संख्या आहे, म्हणजे 1 गुणिला 41 आणि इथं ही सुद्धा मूळ संख्या आहे, 1 गुणिला 43. बघा 1 हा सामायिक घटक आहे. अशा पद्धतीने आपल्याला बघा 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, जे सहमूळ संख्येच्या संदर्भामध्ये आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या आहे. त्या म्हणजे दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असू शकते. त्याच्यानंतर दोन क्रमवार विषम संख्यांची जोडीसुद्धा ही सहमूळ संख्यांची जोडी असू शकते. फरक लक्षात घ्यायचा नाही, फरक कितीही असो ते आपल्याला बघायचं नाही आहे. फक्त काय बघायचं आहे, तो एकमेव सामायिक अवयव त्या दोन संख्यामध्ये असायला पाहिजे, तो म्हणजे 1. ठीक आहे. त्याच्यानंतर दोन मूळ संख्यांची जोडीसुद्धा हे काय राहू शकते, सहमूळ संख्यांची जोडी राहू शकते. अशा पद्धतीने आपल्याला इथं सहमूळ संख्या जे आहे हे इथं समजून घ्यायचे आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्र, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. याचा उपयोग आपल्याला नंतर समोर जाऊन येतो आहे की सहमूळ संख्यांची जोडी ओळखा. अशा पद्धतीचे ज्यावेळेस प्रश्न येईल त्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा जो आहे त्याचा उपयोग होईल आणि निश्चितच तुम्ही ही गोष्ट वापरून आपल्या प्रश्नाला योग्य ते उत्तर तुम्ही निवडू शकाल. ठीक आहे विद्यार्थी मित्र. आता यानंतर बघूया विद्यार्थी मित्र, हा शेवटचा टॉपिक आहे बघा, संयुक्त संख्या. संयुक्त संख्या कशा पद्धतीने आपल्याला ओळखायची आहे, 1 व 1 समोरील मूळ संख्या सोडून उरलेल्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. म्हणजे काय सोडायचं आहे, 1 ही संयुक्त संख्या नाही आणि मूळ संख्याही नाही, तिला सोडायचं आहे. त्यानंतर 1 आणि समोर येणारे जे मूळ संख्या आहे त्या मूळ संख्यांना पूर्णपणे सोडून द्यायचं आहे आणि जे उरलेले जेवढ्याही संख्या आहे त्या तेवढ्याही संख्यांना काय म्हणायचं आहे, संयुक्त संख्या असे म्हणायचं आहे. आता बघा त्या कशा पद्धतीने होईल. मग 1 आपला सुटला आहे, मग त्यासमोरील मूळ संख्या 2 सुटली, 3 सुटली, मग राहिला का 4. त्याच्यानंतर 5 ही मूळ संख्या आहे ती सुटली, 6, 7 ही मूळ संख्या आहे 8, त्याच्यानंतर 9, त्याच्यानंतर 10, 11 मूळ संख्या आहे 12, 13 नाही 14. अशा पद्धतीच्या जेवढ्याही संख्या आहेत, म्हणजे आपल्या लास्टपर्यंत म्हणजे 100पर्यंत जर आपण पाहिलं तर 96 येईल, तिकडे 98 येईल, हे 100 येईल. म्हणजे हा सर्व संख्या ज्या आहे याच्यामध्ये येणाऱ्या, म्हणजे 4 ही काय येईल, 4, 6, 8, 9, 10, 12, 16, 14, 16 अशा पद्धतीच्या, आणि शेवटी 96, 98, 100 ह्या जेवढ्याही संख्या ज्या 1 व्यतिरिक्त म्हणजे 1 सोडून आणि त्या 1 समोरील ज्या मूळ संख्या आहेत त्या सोडून दिल्या की जेवढ्याही संख्या उरतील तेवढ्याही संख्यांना काय म्हणायचं आहे, संयुक्त संख्या म्हणायचं आहे. आता ठीक आहे, समजली विद्यार्थी मित्र. आता बघा याला संयुक्त संख्यांची एक गोष्ट लक्षात घ्या, याला 1 व्यतिरिक्त आणखी पुन्हा अवयव असतात. बघा 1 तर अवयव असतो, 2 असतो, नंतर 4, 2चा तर आहेच, त्याच्यानंतर 4 हा सुद्धा त्याचा अवयव असू शकतो. ठीक आहे. म्हणजेच काय आहे, 1 सोडून बाकीसुद्धा त्यांचे अवयव पडतात, म्हणून ह्याला संयुक्त संख्या. बघा 6 आहे म्हणजे 2 संख्या, 2 गुणिला 3 बघा याचा अवयव, इथं 2 गुणिला 2 अशा पद्धतीने, इथं 2 गुणिला 4, इथं 3 गुणिला 3, इथं 2 गुणिला 5, इथे 3 गुणिला 4 अशा पद्धतीचे अवयव असतात. बघा इथे बघा अशा पद्धतीने जर अवयव पडत असतील तर त्यालासुद्धा काय म्हणतात, आपल्याला संयुक्त संख्या. म्हणजेच आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, 1च्या समोरील जेवढ्या संख्या आहे त्या मूळ संख्या सोडून द्यायच्या आणि मूळ संख्या सोडून आणि 1 सोडून जेवढ्या संख्या उरतात त्या सगळ्या संख्यांना काय म्हणायचं आहे, संयुक्त संख्या असं म्हणायचं आहे. आता तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, ह्या संख्या तर तुम्हाला ओळखता आल्या. आता काय ठेवायचं आहे, 1 पासून तर 100पर्यंतच्या
पूर्ण संयुक्त संख्या आहे, त्या संयुक्त संख्यांची जी बेरीज आहे, बेरीज किती आहे 3989, 3889. एक मिनिट. बघा, आणखी एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. 1 ते 100 पर्यंतच्या ज्या संयुक्त संख्या आहेत त्या संयुक्त संख्यांची जी बेरीज आहे किती असते 8989 असते. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, कारण तुम्हाला ते विचारलं जाऊ शकते. ठीक आहे विद्यार्थी मित्र. त्याच पद्धतीने ज्या संयुक्त संख्या आहे 1 पासून तर 1 ते 100 पर्यंतच्या एकूण संयुक्त संख्या किती आहे त्या 74 आहेत. एकूण संयुक्त संख्या किती आहे 74 आहे. आणि 1 पासून तर 100 पर्यंतच्या पूर्ण संयुक्त संख्यांची बेरीज ही किती येते आहे 8989 असते. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. अशा पद्धतीने आपण संख्या ज्ञानावरील प्रत्येक टॉपिकला चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेलं आहे. याचं तुम्हाला नोट्स काढायचे आहे, तुम्हाला लिहायचं आहे, यावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ही गोष्ट प्रत्येक जी संख्या ज्ञानावरील संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या कशाला म्हणतात, त्यासोबतच संयुक्त संख्या कशाला म्हणतात, हा सगळे टॉपिक्स तुम्हाला मी क्लिअरली सांगितलेलं आहे. तरीही काही राहिलं असल्यास तुम्ही मला कॉमेंटमध्ये कळवू शकता. मग आपण ती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट ज्यावेळेस आपण एखादी व्हिडिओ बनवू त्या व्हिडिओमध्ये तुमची ती जी क्वेरी आहे ती सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. पुन्हा भेटूया विद्यार्थी मित्रो. धन्यवाद.